महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा संघर्ष केला. त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच भूमिका विशद केली होती. ते म्हणाले होते, चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की चवदार तळ्याचे पाणी पिल्याने तुम्ही आम्ही आमर होऊ अशातला भाग नाही. आज तोपे चवदार तळ्याचे पाणी प्यायलं नव्हतं तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही, इतरांप्रमाणे आम्हीही माणसं आहोत सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे. म्हणजे बाबासाहेबांचा जो चवदार तळ्याचा सत्याग्रह होता तो पाण्यासाठी नव्हे तर मानवी मूल्यांसाठी, स्वाभिमानासाठी, आत्मप्रतिष्ठेसाठी आणि या देशात स्पृश्य अस्पृश्य जो भेदभाव आहे त्यातली दरी दाखवण्यासाठी आणि अस्पृश्यांना कशा प्रकारचं जीवन जगावं लागतं ते निदर्शनास आणून देण्यासाठी. त्यामुळे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक आहे, मानवी मूल्यांसाठीचा आहे, हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद. चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांना विनम्र अभिवादन.